आम्ही चित्रकूट पर्वतामध्ये ज्या चित्रकूट पर्वताच्या रांगा आहेत, ज्या ठिकाणी सत्य अनुसया आणि अत्री ऋषींचा कर्मयोग झालेला आहे, अशा ठिकाणी आज आम्ही आलेलो आहोत। हे मंदिर जे दिसते डोंगराच्या एकदम लगत बांधण्यात आलेले आहे। मंदिराच्या आतून खूप चांगले चांगले स्टॅच्यू म्हणजे देखावे तयार केलेले आहेत। सत्य अनुसया अत्री ऋषी अनेक ऋषींचं तिथं स्टॅच्यू उभा करण्यात आलेले आहेत। बाहेरील दृश्य पहा किती सुंदर दिसते। आणि या मंदिराच्या समोर एकदम समोर त्या अनुसयाच्या दर्शनासाठी घंटा वाजवून अनुसया मंदिरामध्ये प्रवेशद्वार आहे। याच्या समोरच मंदाकिनी नदी वाहत आहे। मंदाकिनीचा उद्गम स्थळ म्हणून इथं उल्लेख आहे। चल नाही नंतर घेऊ। एक बार घंटी बजाओ, पहले घंटी बजाओ। इसको ले आओ मैंने। त्रेश्वर महाराज की जय। अत्रेश्वर महाराज की जय। मस्त सारथी आणि मातली भगवान रामचंद्र जी रावण से युद्ध करते हुए सारथी मातली। ये सती सावित्रीची मूर्ती आहे। ही सती मदालसा, सती मालावती, सती दमयंती राजा नल, सती बेहुला, च्यवन ऋषी, सती सुकन्या, सती सुलोचना, जौहर की ज्वाला, माता अनुप्रिया बनी माता अनुप्रिया को पति कहते जल्दी जाना। माता को सती माता के प्रभाव करना भक्ति का विकार। माता महासती अनुप्रिया भगवती के टीका माता भगवती का त्रिमुनि के साथ अनुसुया का विवाह, ब्रह्मा जी द्वारा कन्यादान। माता अनुसुया, मां मंदाकिनी गंगा, महेंद्राचल पर्वत, नारद जी आकाश गंगा, महासती अनुसुया द्वारा सती नर्मदा का उद्धार। नर्मदा को
ही जागा जी आहे तपोभूमी, इथं अत्रि ऋषींनी तप केलेलं आहे, अनसूयेनी सुद्धा तप केलेलं आहे. सती अनुसया, ते सती अनुसया आणि अत्रि ऋषींचा कर्मयोग, चंद्र आणि दत्तात्रयाचं देवाकडं मागणी, आणि दुसरी गोष्ट, ज्या वेळेला ब्रह्मा विष्णू महेश यांनी अवतार घेतला साधूंचा आणि सती अनुसयेकडं भिक्षा मागितली, त्यावेळेला त्यांनी भिक्षा घेण्यासाठी तिचं पातिव्रत्य जे आहे हे भंग करावायचं होतं. वस्त्रहीन होऊन भिक्षा वाढायची मागणी केली. परंतु सत्य अनुसया एवढी शक्तिवान होती, तिनं स्वतःच्या तपोबलानं त्यांच्यावर पाणी शिंपडलं. त्यात ब्रह्म विष्णू महेशाचं लहान बालकात रूपांतर झालं आणि त्यांना जी भिक्षा हवी होती तिने मातेच्या रूपानं दिली. तर ती कथा जी आहे ती या परिसरामध्ये घडलेली अशी आख्यायिका कथा आहे. किंवा आपण एकदा या तपोभूमीला भेट द्यायला हरकत नाही. नमस्कार, धन्यवाद.